वहिनी. हा रवी. डब्या कुठे गेला? ते काय माहित बाबा, आता तुमचा भाऊ का मला सांगूनच जाते. काय माहिती कुठे गेले, कोणाचा तरी फोन आला आणि गेले मग ते. अरे लक्ष ठेवा जरा जरा मग. गर्लफ्रेंडचा फोन असू शकते. तुम्हाला वाटेल क्लायंटचा आहे गेला दादा मीटिंगले. पाहिजा. हा? अशी रे बाबा. हा, येतही असेल तर मी काय करू? हा सांगा, मी पाहिली साधी भोळी. मला असं वाटते की तुमचा भाऊ कामच करते. हा, मीटिंग आहेत बा, कंपनीचा फोन असेल, क्लायंटचा फोन असेल, असं असेल नाही. हा तेच तर म्हणतो मग. एवढं साधं बोळ राहणं बरोबर नाही काही. दादा कुठे गेला आणि काय माहित. फोन आला की दादा पैतेच. हा, जरा लक्ष ठेवत जा. हो, आता जासूसच लावतो मागे. हा हा, लावा लावा. मी सांगितलं हे नका सांगू दादाला. जरा चांगली खसून चौकशी करा त्याची. कुठे गेले ते म्हणा. काय म्हणा फोन आली की पळतच निघता. असा कोणाचा फोन असते म्हणा. असं म्हणा जरा. बरं बरं, म्हणते ना. पहा तुम्ही हसता. जा मग मन मनसान सांगितलं नाही हा. मग म्हणू नका की बाबा रवीनं सांगितलं नाही. मी सांगितलं तुम्हाला. आता आपल्या कानाले हात आहेत. दादाले फोन चालूच असतात बापा. कोणाचे असतात आणि कोणाचे नाहीत. थांबा रवी, सांगतो तुम्हाला कोणाचे फोन असतात. हा? येऊ द्या तुमच्या दादाले. अरे बा काय बा वहिनी, तुम्ही तर बेकारच काम आहे. हा, मी तुमची विचार करून राहिलो, तुमची बाजू घेऊन राहिलो आणि तुम्ही दादाला सांगता. दादा काढीन ना मले. काढलंच पाहिजे चांगलं. हा, चांगले कान पिरगळले पाहिजेत आणि काढलं पाहिजे. हा, काय बा वहिनी. काय बा करता. सांगा काय काम होतं. काहीच नाही बा, त्याचा फोन येऊन राहिला एंगेज. मले जायचं आहे फॅक्टरीत. आडलं तो शेण तिकडे त्याला देतो पाठवून. मी काही जात नव्हतो. असं मग बोलावून पहा ना, अजून फोन कोणाचा चालू असेल. नाही तर राहू द्या, तेच करतील ना, मग त्यांना समजतेच ना फोनाला. अरे बा त्याचे फोन चालू चालूच असतात. मग पाहतो ना थोडीशी वाट नाही तर जातो मग मी. काय चालू आहे का, मा भावावर लक्ष ठेवणं चालू आहे का? हा हो, पहा ना, तुमचा लायना भाऊच सांगते मला. मी का म्हणतो बाबा? हा, तेच म्हणतात की वहिनी जरा लक्ष ठेवत जा, दादाचे फोन चालूच असतात. फोन आला की दादा पैतेच. हा, काही गरज नाही रे. आमची वहिनीच एवढी सुंदर आहे. काय गरज आहे मा भावाला इकडे तिकडे पयाची? काही पयत नाही तो. कुकडे गेला तरी पयत धावत घरी येते. हाय ना वहिनी? आमच्या वहिनीनं जादूच तशी करेल आहे. काय सुनंदाताई तुम्ही. कडी खुल्ली पा कशी गुदकून असली. काय सुनंदाताई काही बोलता. चाल बा मी लावतो फोन त्याले. असेल तर तिकडे तिकडे मग काम होईल नाही तर मला डबल जावं लागेल. लावून पाहणार रवी मग फोन. ना लावून राहिलो ना. एंगेजच येऊन राहिला. असं करा वहिनी तुम्ही लावून पहा बरं. तुमचा फोन तर बातच घेईन ना तो. शक्यता नाही. उलट माझा फोन तर घेतच नाहीत. तेले माहित आहे हे काही ना काही सांगीन. दूध आणा, दही आणा, भाजीपाला आणा, काही म्हणीनच. ते माझा फोन लवकर घेत नाहीत. तुमचा घेऊन नाहीत राहिले तर माझा घेतात का? पाय हो मग सुनंदाताई. काही कामाची गोष्ट आहे का हे? हा, अशी असते का पावर बायकोची? अरे मा रश्मीनं फोन केला. बेल वाजायच्या पहिले उचल तुम्ही. धाकच तसं आहे. वहिनी, हे काही कामाची गोष्ट नाही बा तुमची. हा, बायकोचा कसा असा दराराच पाहिजे. पण दादा तुमचा फोन घेत नाही. लावा बरं फोन. वहिनी, तो तुम्हाला चल्लावणीचं पाणी देते. हा, मला का समजत नाही काय? मी लावतही नाही. तुमचा भाऊ मा फोन घेत नाही, माहित आहे मला. अरे अरे, काय फायदा. काही फायदा नाही बाबा. रश्मीनं मला फोन करायच्या पहिले मी तिचा फोन घेतो. रवी, जा बरं तुम्ही मुकाट्यानं जा, त्या रश्मी जोड जाऊन बसा. मला नका सांगू. अरे अरे बाबी मी काय म्हटलं. फार शिल्लक बोलते बाई हा रवी. हो, असेच करत राहतात, निरा गमता करतात मला. निरा मजा का सुरूच असतात त्याच्या. वहिनी असं, वहिनी तसं, पायजा वहिनी मा भाऊ सोडून जाईल. पायजा वहिनी. काही बडबड करतात. अरे रवी होता ना. हो पप्पा, आता वर गेले. आवाज देऊ का? बरं वदर गेला का, राहू दे मीच जातो. मला आवाज आला त्याचा, म्हटलं इकडेच आहे का. पप्पा, स्वयंपाक झालाय, ताट वाढू का तुमचं? नाही बा, थांब थांब थोड्या वेळ मग वाढतो. पप्पा, गोळी घेतली का? काल विसरले होते, मग गोळी घेऊन घ्या. अरे वा, घेतली घेतली. अरे रवी. हा पप्पा. किती काळजी घेता हो वहिनी पप्पाची. पूर्ण लक्ष ठेवता. हो, लक्ष ठेवाच लागते ना ताई, नाही तर पप्पा विसरून जातात गोळीचं. ते कसं जेवणाच्या आधीची आहे, नाश्त्यानंतर आणि जेवणाच्या आधी अशी घ्यायला लागते.
आणि कधी कधी काय होते, जेवायला बसतात आणि मग आठवण येते अरे गोडीच राहिली घ्यायची. आणि काल तर घेतलीच नाही, मग जेवण झाल्यावर घेतली. हे मलाच बोलत, मला तू लक्ष ठेवायला पाहिजे, पप्पाला आठवण नाही राहत तर. म्हणून मग मी कसं, मी तरी रोज मीच आठवण देते बरं, पण कधी कधी आपणही विसरतो ना. हो ना, नाही ठेवत जा लक्ष. मम्मीचंही कसं आहे, मम्मीचंही काही एवढं नाही लक्ष राहत. तुम्हीच ठेवत जा वहिनी. हा मग ठेवलं तर काय होते, एवढं कमावून ठेवलं पप्पांनी, कोणासाठी कमावलं? मंदाताई, कमावायचं काही नाही हं. आम्ही पप्पांना बाबांसारखं समजते हं. मी आणि रश्मी सुद्धा, ती पण कधीच अंतर देत नाही. आणि ते कमाई गिमाई पैसा प्रॉपर्टी आमच्या घरात जास्त बोलल्याच जात नाही त्याविषयी. नाही आता तुम्ही म्हटलं असं गोडीचं आठवण देणं, यासाठी काही पैसा प्रॉपर्टी नाही पाहिजे. पप्पांनी खूप कमावलं म्हणून मी त्यांना गोडीची आठवण देते, आणि त्यांनी जर कमावलं नसतं तर मग मी त्यांना गोडी सुद्धा दिली नसती, असं नाहीये हं. ते माझे विचारच नाहीयेत. बरोबर आहे मंदा, त्या बोलायच्या गोष्टी आहेत हा. एवढी मोठी पप्पांनी कोणासाठी करून ठेवली आयुष्यभर कमाई, 2 पिढ्या काय 7 पिढ्या यांच्या बसून खातील तरी पैसा संपणार नाही पप्पांचा. मग तेवढी गोडीची आठवण देतात तर एवढं काय उपकार आहे, एवढं काय सांगा लागते की आम्ही गोडीची आठवण देतो? गोळी तर काही आणून द्याच लागत नाही. त्यांचे ते दवाखाना गोळ्या सर्वच खर्च ते स्वतःच भागवतात, शिवाय तुमचाही भागवतात. हे सगळं त्यांचंच आहे म्हटलं. हे जे दिसते ना सारा डोलडंबारा, गाड्या फॅक्टरी हा घरदार बंगला, हे सगळं माझ्या पप्पांचंच आहे. मग एका गोळीची आठवण दिली म्हणजे काही खूप मोठी कर्तबगारी नाही केली तुम्ही. बाकीचे लोक सुना मुलं कमावून आणून सासू सासऱ्यांना दवाखाना करतात, त्यांच्या गोड्या औषधांकडे लक्ष देतात, स्वतः कमावून आणून. इथं तर त्यांच्याच कमाईचं आहे सगळं. ते तेवढ्यासाठी काही मोठा आदर्श सुनेचा पुरस्कार नाही भेटणार आहे तुम्हाला. आणि मी भुकेलेली नाहीये आदर्श सुनेचा पुरस्कार घ्यायला. मंदाताई, काही जण असतात त्यांचेच विचार असतात, तेच दुसऱ्यांवर लादतात. त्यांनाच पाहिजे सगळे पुरस्कार, मला नाहीत पाहिजेत कोणते पुरस्कार. माझं घर, माझा संसार, माझे सासू सासरे, माझं आहे सगळं, म्हणून मी करते. याच्यात काही पैसा प्रॉपर्टी खूप सारं काही इस्टेट मला माझ्या नावाने नाही लिहून घ्यायची आहे. आणि मला कुठला आदर्श सुनेचा पुरस्कार वगैरे नाही पाहिजे. ती माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनुसार मी वागत असते. काही गोष्टी प्रेमानुसारही होत असतात, प्रत्येकच गोष्टीत पैसा आणि प्रॉपर्टी नसते येत. नातेही महत्वाचे असतात म्हटलं मंदाताई. पैसा प्रॉपर्टी संपत्ती महत्वाची नसते, नातं महत्वाचं असते. तर मामा, मला माझ्या घरी नेऊन द्या. काऊन रे बा, काऊन जरा ते भांडणं झाले का? भांडणं केले काय लेकराईनं? काऊन चालली घरी? नाही, मला इथं तसे बोर होऊन राहिलं. माझ्या आबाजींच्या घरी मला नेऊन द्या. माझ्या आबाजींच्या घरी आले सर्वजण घरी, माहितीये का तुम्हाला? मम्मीने मला इकडे आणलं आणि सर्वजण माझ्या मोठ्या आत्याकडे गेले होते. तिथे किती धमाल केली त्यांनी. तिथे राहिले ते 4-5 दिवस. माझी श्रावणी दीदी पण गेली होती, पिंकी दीदी पण गेली होती माझ्या मोठ्या आत्याच्या इथं. मला काहीच माहिती नाही. मला नेऊन द्या माझ्या घरी. अरे बापरे, मग आता ते मोठ्या आत्याच्या घरी गेले ते सगळे जण, तर मग आता आले असतील ना वापस? नाही तर ती असतील तर तुम्ही घरी जाऊन काय करता? मोठी आई आहे का घरी? नाही ना मामी, मोठी आई, मोठे बाबा, शिवम, पिंकी दीदी, श्रावणी दीदी, आशा आत्या, लागे शिवमची आजी आणि माझी मोठी आत्या, सर्वजण मोठ्या आत्याकडे गेले. ते 4-5 दिवस झाले तिकडे राहिले. आता घरी घरी येणार आहेत. मला माहिती नाही, मला माहिती असते ना सर्वजण तिथे जातात तर मी आलीच नसती इकडे. मी पण गेली असती त्यांच्यासोबत. माझ्या मोठ्या आत्याच्या घरी खूप मज्जा येते. बाई, ती मजा नाही येत का हो? आत्याच्याच घरी मजा येते, मामाच्या घरी मजा नाही येऊन राहिली का? हा राणी, मामाच्या घरी मजा नाही येत का? नाही, एवढी मजा नाही येत, कमी येते थोडीशी. माझ्या आत्याच्या इथं खूप मजा येते. आम्ही तिकडे शेतात जातो, कैऱ्या खातो, खूप मजा असते. इथे काय आहे, घरातल्या घरातच राहावं लागतं.
तुमच्या इथं काही शेतात पण नाही जायला भेटत, नदीवर नाही जायला भेटत, गावात खेळायला पण नाही भेटत. आम्ही आम्ही गावात खेळतो सगळेजण, खूप मोठी टीम आहे आमची. आणि आम्ही नदीवर जातो, कैऱ्या तोडायला जातो, शेतात जातो. माझे मोठे बाबा आम्हाला शेतात नेतात. माझ्या आत्याच्या घरी पण शेत आहे. खूप मजा येते आमच्या इकडे. एवढी इथं नाही येत मजा. इथे काय घरातल्या घरातच राहावं लागतं. टीव्ही पहा, कार्टून पहा आणि घरातल्या घरात राहा. का रे मी आईस्क्रीम नाही आणत का? हा रनी, आईस्क्रीम आणतो तुम्हाला. अरे श्याम, शेवटी जवायचं पोरण हरामखोर किती काही करशील तरी ती आपले होतात काय? खावर आणि हा मामा आईस्क्रीम नाही आणत काय? मग आईस्क्रीम तर माझे मोठे बाबा पण आणतात. बाहेर किती येते लेकरं, काही करा येईल. शेवटी जातात लेगाचे जिकडच्या तिकडेच नाही. हा शेवटी जिकडचं रक्त तिकडेच भिडते. हा पहा ना, माझ्या आत्याच्या घरी मजा येते. माझे मोठे बाबा असं करतात. किती बाई तेले. तेल त्याच्या घरचंच आवडते. आपण किती केलं तरी फरकच पडते. कारण म्हणतात ना, जवायच्या लेकराले खुश करणं सोपं नाही. जवायलाही नाही, जवायच्या लेकरालाही नाही. हो ना लेख, जवायचं पोर हरामखोरच निघालं का बे. कितकाले आईस्क्रीमचे डबे खाल्ले रे. हा तरी म्हणता मामाच्या घरी गमत नाही. नाही गमत ना, म्हणून नाही गमत. आईस्क्रीम खाऊनच थोडी उन्हाळा असतो. उन्हाळ्यात मज्जा असते. नदीवर जावं लागते आंघोळ करायला, कैरी तोडायला झाडावर चढावं लागते, शेतात जावं लागते, दारात झोपा लागते. दारात माहितीये का, माझे आप्पाजी दारात बास टाकतात. मोठं झाड आहे आमच्या दारात, सावली येते छान त्याची. संध्याकाळी माझे आप्पाजी नाही, पहिले माझी मोठी आई तिथे पाणी टाकते, मस्त थंड थंड करते. मग माझे आप्पाजी तिथं बास टाकतात, त्याच्यावरती गोदडी टाकतात. गोदडी सुद्धा आहे आमच्या इथं, गोदडी. गादी नाही, गोदडी गोदडी. आणि मग आम्ही त्या बाजीवरती मस्त झोपतो. माझे आप्पाजी गोष्टी सांगतात. किती मज्जा येते. माझी मोठी आई तिथे चुलीवरती स्वयंपाक करते. मग आम्ही तिथे अंगणात जेवतो. अंगणात, डायनिंग टेबल नाही, डायनिंग टेबल वर नाही जेवत आम्ही, अंगणात जेवतो. किती मज्जा येते. पंगत पंगत करून जेवतो मस्त. असं डायनिंग टेबल वर बसून जेवण्यात मजा नाही येत, अंगणात जेवण्यात मजा येते. आणि माहितीये का, लाईन जाते ना, लाईन जाते तर मग कूलर बंद होतो, पंखा पण बंद होतो. तर आम्ही ना त्या झाडाच्या खाली तिथेच बाजा टाकून मस्त झोपतो. असं थंड थंड गार हवा लागते झाडाची. माझ्या आपाजी गोष्ट सांगतात. किती मजा येते. आम्ही चांदण्या पण पाहतो. माहितीये का, बुढीचं खाटलं दिसते, तिच्या मागे 4 चोर लागतात. आमच्या आप्पाजी सांगतात आम्हाला चांदण्या. बाई राणी, तुम्ही तर मला माझ्या लहानपणीचीच आठवण करून दिली. आम्ही आमच्या गावात असंच झोपव दारात. हे मामी बोलली गावावर आणि मच्छर नाही डसत काय? हा मच्छर डसतात ना दारात. मग इथं मामाच्या घरी एसी आहे ना, एसी आहे, एवढाले बेड आहेत. हा एसीची हवा नाही लागत थंडी. आमच्या निंबाची हवा खूप थंडी थंडी गार लागते. आणि माझे आप्पाजी सांगतात, ते निंबाच्या झाडाच्या खाली झोपलं की श्वसन श्वसन आपण श्वास घेतो ना, तर त्याचे काही प्रॉब्लेम पण येत नाही. धष्टपुष्ट राहत माणूस, धष्टपुष्ट असं सांगतात माझे आप्पाजी. आणि माहिती का, मच्छर नसतात ना. माझी मोठी आई चुलीवर स्वयंपाक करते ना, तर मग त्याचा धूर होते ना, मच्छर पळून जातात. आणि तरी पण असले ना, तर माझे आप्पाजी दुपट्ट्याने हवा घालतात. दुपट्ट असते ना माझ्या आप्पाजींच्या गळ्यात, दुपट्ट कानाला बांधायचं मोठं दुपट्ट असते, त्यांनी माझे आप्पाजी आम्हा सर्वांना हवा घालतात. माझे मोठे बाबा आमच्यासाठी बाजारातून काही काही खाऊ आणतात. आमची मोठी आई पोंगेचा बिझनेस करतात ना, माझे मोठे बाबा पोंग्यांचा बिझनेस करतात ना, खूप मोठा बिझनेस आहे त्यांचा. मामा, तुम्हाला माहिती आहे का, माझे मोठे बाबा मोठी आई पोंग्यांचा बिझनेस करतात ना, तर मग आम्हाला पोंगे पण मिळतात तिथं खायला. अरे तू येत ती पोंगे खायचं मोठेपणा सांगतो मला. इथं का रे पिझ्झा आणि बर्गर खाता ना? हा काल के 2 पिझ्झा ऑर्डर केले ना तुम्ही. थांब ना, काऊन नादी लागता हो तुम्ही. नाही बाई राणी, गंमत करतात मामा. हा मजा येते राणीच्या घरी. आम्ही येतो बाई आता उन्हाळ्यात, राणीच्याच घरी येतो निंबाच्या झाडाखाली झोपायले. हा आता पिझ्झा नाही, बर्गर नाही, पावभाजी नाही, काहीच नाही येईल. म्हटलं मोहिनी, चाल तू चूल मांड, मस्त चुलीवर भाकरी कर
आणि बेसन कर आणि हे पाहुणे मंडळी जीव घाला आता. एसी गिसी बंद करा आणि चला आता गच्चीवर गच्चीवर झोपा मस्त हवेशीर. हा नाही ना मामा, माझा माझा टर्न राहिला ना. म्हणजे फ्रेंच फ्राईज आणायचे होते ना उद्या. फ्रेंच फ्राईज आणायचे माझे राहिले. आणि गच्चीवर नाही बाप्पा, गच्चीवर खूप गरम होते. तिथे नीम थोडीच आहे. निंबाच्या झाडाखाली झोपत असतात. भाकरी नाही खात मी, मला पोळी पाहिजे. थांब ना, कोण चालली? थांब आता मामीले चूल बांधायला लावतो आणि भाकरी करायला लावतो. कर बरं मोहिनी, मस्त भाकरी करा आता या पाहुणे येईल. अजिबात येईल आता गठ्ठा खायला नाही द्यायचा. नाही, मला भाकरी नाही आवडत, मला पोळी पाहिजे. तेलच्या घरची आठवण आली म्हणून आले ते मामा, मला नेऊन द्या घरी. पान किती ठसन सांगतात, माझ्या घरी हे, माझ्या घरी ते. वा वा, जिकडलं तिकडेच भिडते. बरं सुनंदाताई, पाहुणेले फोन लावा लागेल ना. हा, जेवायला या सांगा लागेल ना. कसं काय पाहुण्याचं येतात नाही येत. अरे ते येत की नाही होत, तू फोन लावून दे. तुला काम करून टाक, तू या म्हणा जेवायले. कधी येता? हा, त्यापास येत की नाही होत, तू काय रे करतो. तू सांग ना, या म्हणून जेवायले. त्याचं येणं झालं तर येतील, ते नाही झालं तर नाही म्हणतील. बरं चालते, मग मी लावून देतो पाहुणेला फोन. आता राणीचे बाबा आता येणारच नाही. आता तिला मुंबईहून येतात कधी जेवायले. खरं यायचं जायचं कसं रे मग हे? नाही नाही, ते दादा येणार आहेत. असंच म्हणसान नाही तर मंदाताईच्या जिवारी. ते दादा येणार आहेत. आणि हे इथून त्याचे सासरी जातात मंदाताई. आणि तिकडे दादा येतात आणि मग तिथून ते सोबत जातात. असं काहीतरी आहे बाई त्याचं. पण येतात दादा. तुम्ही त्याला फोन लावून द्या, या म्हणा जेवायला. मुंबईले त्या पाहुण्याला काय म्हणू जेवायला या ती. मुंबईनं ती जेवायला यायला पुरते का? काही फॉर्मॅलिट्या करताय का? नाटकं फक्त, काही खोटे धंदे. काहीतरी काहीतरी करा करा, या जवळ बुवा जेवायला. मुंबईहून तर पाहुणा ती जेवायला येईन का? अव, तुम्ही फोन लावून द्या ना. तुम्हाला काय करायला लागते, नाही तर मंदाताई म्हणतील की माझ्या घरी फोनच नाही लावला. सुनंदाताई होईन की नाही तसं? हा, मंदाताई मग एक गोष्ट धरून ठेवतात मग. अहो पण त्याचंही बरोबर आहे ना. तो पाहुणा का मुंबईनं तीन का जेवायले. हा, भले त्याच्या गावात आल्यावर मग म्हणा का बरं तुम्ही या ते जेवायले म्हणून. काही मॅड बाई आहे. मग काही करता का? तो पाहुणा हाशीन ना, मग मुंबईतून मला जेवायला बोलवतं का? मंदाला का समजत नाही का? मॅट आहे का ती? जा बाई, करा काही. तुम्हाला काही म्हणत नाहीत मंदाताई आणि मग मला कान कोरतात. तुम्हाला काय माहित आहे? मी म्हणतो एक फोन लावून दिला, आता काय तुमच्या फोनचं बॅलन्स काही संपत नाही. आपस त्या पाहुण्याला जे समजून घेतील. फक्त त्या मंदाताईच्या समोर लाव जा फोन. नाही तर मग त्या मंदाताई तितकंच नांदा लावते. बोलवलं नाही, म्हटलं नाही, ना मला असं नाही, ना मला तसं नाही. तुम्हाला काय आहे? चल मी जातो खाली. लेकरं खेळून राहिले सेन खाली. हो, मी जातो बाहेर. बरं पाहुण्याला संध्याकाळी लावीन फोन मग. हा, हो हो, तुला वेळ असला तेव्हा लावून दे फोन.